नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला इलेक्ट्रोकेमिस्ट्री या चॅप्टरच्या अंतर्गत गिब्स एनर्जी ऑफ सेल रिॲक्शन्स अँड सेल पोटेन्शियल या प्रकारची माहिती पाहायची. मग यामध्ये काय आता हे रिलेशन पाहायचं, गिब्स एनर्जी, सेल रिॲक्शन्स अँड सेल पोटेन्शियल्स. मग याची सुरुवात कशी होणार? इथं सुरुवात याची अशा प्रकारची करायची. इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू amount of charge into cell potentials. what is electrical work? इलेक्ट्रिक वर्क आहे amount of charge into cell potentials. मग याला पुन्हा कसं लिहिता येईल व्यवस्थित? तर इलेक्ट्रिकल वर्क अमाऊंट ऑफ चार्जसाठी काय आहे? फॅराडे हा सिम्बॉल आहे. ठीक आहे. अमाऊंट म्हणजेच एन म्हणजे किती आहे असं फिक्स नाही. अमाऊंट ऑफ चार्ज, अमाऊंट ऑफ मॅटर्स अशा प्रकारचा पार्ट. आणि सेल पोटेन्शियल म्हणजे हे पोटेन्शियल ई लिहितो आपण, आणि हे सेल शब्द हा पोटेन्शियलसाठी ई आहे. हा जो ई आहे तो पोटेन्शियलसाठी आहे. ओके, लक्षात ठेवा. आहे मग हे झाला पार्ट, हा अशा प्रकारचा पार्ट पाहिला आपण. त्यानंतर हा झाला इक्वेशन 1. आता पुन्हा दुसरा पार्ट जो इलेक्ट्रिकल वर्क आणि गिब्स एनर्जी चेंज याचं काहीतरी रिलेशन आहे, आणि ते रिलेशन कशा प्रकारचं आहे ते पाहायचं आहे आपल्याला. ते रिलेशन अशा प्रकारचं आहे की डेल्टा जी. का डेल्टा जी घेतलं? डेल्टा म्हणजे चेंज, जी म्हणजेच काय? गिब्स एनर्जीचा सिम्बॉल आहे. ओके, मग हे घेतलं आपण, पण यांचं रिलेशन जे मायनसमध्ये आहे, इलेक्ट्रिकल वर्क इज इक्वल टू मायनस डेल्टा जी. हा झाला इक्वेशन 2. मग लेफ्ट हँड साईड इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे सेम आहे, तर राईट हँड साईड सुद्धा सेम होणार. म्हणजेच काय होणार? हा डेल्टा जी इज इक्वल टू एन एफ ई सेल. मग काय करायचं? डेल्टा जी मायनस तिकडे घ्या, मायनस एन एफ ई सेल लिहिला आपण. काहीच नाही, फक्त मायनसला एक्सचेंज केलं. ते करू शकतो आपण मॅथमॅटिकल लॉच्या नुसार. मग आता काय? ॲट स्टँडर्ड कंडिशन्स. जर स्टँडर्ड कंडिशनमध्ये हे जर लिहायचं झालं तर कसं लिहिता येईल? स्टँडर्ड कंडिशनमध्ये फक्त आपण काय करतो? आता समजा उदाहरणार्थ याला स्टँडर्ड कंडिशन लिहायचं, असा गोल वर लिहायचा, म्हणजे स्टँडर्ड स्टेट आहे. स्टँडर्ड स्टेट म्हणजे काय? 25 डिग्री सेल्सिअस अँड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर्स. हा पार्ट आहे. ओके, त्यानंतर इज इक्वल टू मायनस एन एफ. यामध्ये स्टँडर्डमध्ये काय चेंज होणार नाही. एन आहे तर एनच्यावरी गोल लागणार नाही. एफ आहे तर हा गोल लागणार नाही. हा फिक्स व्हॅल्यू आहेत किंवा एन चेंजेस होत राहतो. मग इथं काय आहे? ई स्टँडर्ड सेल, ई स्टँडर्ड लागेल इथे. हे झालं काय? गिब्स एनर्जी, डेल्टा जी स्टँडर्ड आहेच. त्यानंतर सेल रिॲक्शन आणि सेल पोटेन्शियल. ह्या सेल रिॲक्शनचा, सेल पोटेन्शियलचा. मग डेल्टा जी काय? डेल्टा जी स्टँडर्ड, तर ह्या काय? स्टँडर्ड गिब्स एनर्जी. हे काय आहे? स्टँडर्ड गिब्स एनर्जी. एन एफ हे काय आहेत? अमाऊंट ऑफ चार्ज. तो अमाऊंट ऑफ चार्ज म्हणजेच काय? तो अमाऊंट ऑफ चार्ज म्हणजे फॅराडे आहे. आणि ई स्टँडर्ड सेल हा काय आहे? स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल्स. हा काय आहे? स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द सेल्स. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ द सेल. So this is nothing but the informations or formula which obtained from the Gibbs energy, which obtained from the relation between the Gibbs energy and cell potentials. ओके, त्यानुसार आपण हे काढलेलं आहे.
आता आपण याच्यानंतर ह्याच फॉर्म्युला यूज करून समोरचं काही रिलेशन पाहणार आहोत ते घेणार आहेत. त्यामध्ये नेक्स्ट आर्टिकल काय आपलं, सेल पोटेन्शियल्स. ओके, अँड इक्विलिब्रियम. सेल पोटेन्शियल्स अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. नेक्स्ट आर्टिकल काय आपलं, सेल पोटेन्शियल अँड इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. तर सेल पोटेन्शियलचा सिम्बॉल आपल्याला माहीत आहे काय, ई स्टँडर्ड सेल किंवा ई सेल्स. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट म्हणजे के. ओके, नाव आता पहिला फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहीत आहे, कोणता आहे, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस एन ऑफ ई स्टँडर्ड सेल. तो आताच 1 मिनिटापूर्वी आपण तो ऑप्टेन केलेला आहे. त्यानंतर हा आपल्याला थर्मोडायनॅमिक चॅप्टरनुसार दुसरा जो आहे फॉर्म्युला तो आपल्या थर्मोडायनॅमिक चॅप्टरनुसार मांडता येईल. गिब्स एनर्जीचं रिलेशन मायनस आर टी एल एन के. आता मायनस हा इकडे पहा, हा मायनस पुस्तकामध्ये असं पण घेतलेला आहे टेक्स्टबुकमध्ये, पण आपलं इक्वेशन सोपं हे करा लक्षात येण्यासाठी, त्या लक्षात लवकर येण्यासाठी आपण काय करू शकतो, हे इथं न दाखवता असं पण दाखवू शकतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल ताबडतोब. हे काय आलं, इक्वेशन 2. आता मला सांगा इक्वेशन 1 आणि 2 याच्यामध्ये लेफ्ट हँड साईड सारखीच आहे, गिब्स एनर्जी स्टँडर्ड गिब्स एनर्जी आहे. ओके, मग राईट हँड साईडसुद्धा सारखीच होणार आहे. म्हणजेच काय, मायनस एन एफ ई स्टँडर्ड सेल इज इक्वल टू मायनस आर टी एल एन के. ह्या भाग लिहिला इथे, हा भाग इथे लिहिला, दोन्हीकडे मायनस आहे, आपण कॅन्सल करू शकतो. म्हणजे काय, it change as follows. मग काय चेंज होईल, एन एफ ई स्टँडर्ड सेल इज इक्वल टू आर टी एल एन के. ओके, नाव ई स्टँडर्ड सेल इज इक्वल टू, आता काय होणार, आर टी हा इकडे डिवाइड घ्या, म्हणजे ई स्टँडर्ड सेल तर आपलं काढायची, एन एफ इकडे डिवाइडमध्ये घ्यायचं, घेतला एन एफ, काय राहिला इथे ई स्टँडर्ड सेल, आर टी तर ऑलरेडी इथं होता उजव्या साईडला, मग पुन्हा काय राहिला इथं लिहायचा एल एन के, म्हणजे आर टी एल एन के असा लिहिला आपण. आणि एन एफ याच्या डिवाइडमध्ये आपण 2 दिवसा अगोदरच एक लेक्चर पाहिलं, त्यामध्ये हा एल एन जर लॉग टू द बेस 10 करायचा असेल तर काय करावं लागतो, 2.303 हा फॅक्टर ॲड करावा लागतो. म्हणजे इक्वेशन 3 बिकम्स, इक्वेशन 3 बिकम ॲज काय होईल मग, हा ई स्टँडर्ड सेल इज इक्वल टू, तो टाकल्यानंतर 2.303 आर टी. ओके, लॉग ऑफ आर टी लॉग ऑफ बेस 10 के डिवाइड बाय बेस 10 के डिवाइड बाय एन एफ डिवाइड बाय एन एफ डिवाइड बाय एन एफ. त्यानंतर हा जो समोरचा पार्ट आहे राहिला, तो समोरचा पार्ट आपल्याला उजव्या साईडला लिहायचा आहे. त्यामध्ये कोणता पार्ट राहिला तो घ्यायचा आहे समोरचा. तर समोरचा जो पार्ट आहे तो पाहता आपल्याला याच्या ऑलरेडी माहीत आहे. काय माहीत आहे इथं मला सांगा, आर काय, गॅस कॉन्स्टंट्स, याची किंमत किती आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल.
टी काय आहे, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 273 आणि 25 म्हणजे 200 किती आला हा 98 केल्विन्स, 298 केल्विन्स, हा 8 आहेत लक्षात घ्या, 298 केल्विन. के खाली लिहिलं का जागा नसल्यामुळे समोर. त्यानंतर आता काय राहिला फॅराडे, किती येतो, हे फॅराडे आहे, फॅराडे हा काय आहे चार्ज, किती आहे तो 96500. आता काय राहिलं बरं, ह्या गोष्टी आहेत. मग जर ह्या आपण एकत्र केल्या म्हणजेच 2.303 आर, आर म्हणजे काय 8.314, टी 298 आणि खाली 96500. तर याचं उत्तर येतं 0.0592. याच्या अगोदर आपण ऑलरेडी ह्या गोष्टी घेतलेल्या आहेत नर्स इक्वेशनमध्ये, जर याच्या अगोदर लेक्चर झाला नर्स इक्वेशन त्यामध्ये पाहायला पाड. पण पुन्हा एकदा सांगायला याच्यासाठी की तो आपल्याला चांगल्या पद्धतीने समजावं म्हणून, बाकी काही कारण नाही. मग आता इथं किमती टाकायच्या म्हणजे 2.303 आर टी अपॉन एफ ही किंमत झाली. ही कशाची किंमत आहे 2.303, इथं आहेच आरची किंमत हे टाकली आपण 8.314, ठीक आहे. टीची किंमत टाकली आपण 298 आणि एफची किंमत टाकली 96500, ठीक आहे. फक्त यातला राहिला कोणता पार्ट मग एन. तर म्हणजेच काय होणार हा ई स्टँडर्ड सेल इज इक्वल टू 0. काय वेळेला 0.0592 92 अपॉन एन. इथं काय होणार लॉग टू द बेस 10 के. हा जो आहे तो आहे रिक्वायर्ड फॉर्म्युला किंवा जो फॉर्म्युला आवश्यक आहे. मग याच्यामध्ये सेल पोटेन्शियल कोणता आहे, हा के काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. आपण लिहू एकदा काय आहे तो ई स्टँडर्ड सेल म्हणजे काय स्टँडर्ड सेल पोटेन्शियल्स, के हा काय आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स, हा काय आहे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट्स. आणि एन काय आहे, एन आहे number of electron used in reactions. So this is all about the cell potential and that equilibrium constant. Now thank you.